हां सांगतो मग. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा फासाची सेटिंग आपण कुठून कुठून करू शकतो. मागच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आपल्या, त्याच्यामुळे आपण आज बनवून राहिलो आहे. हे बघा, ट्रॅक्टरला अशा प्रकारे टॅपलिंग येते. आपण जर फास नवीन आहे तर टॅपलिंग थोडीशी 2-3 चुड्या ढिली करून चालवू शकतो. आणखी हे टॅपलिंग म्हणजे त्याच्यामुळे आपलं जे फासाचं नुकसान होणार नाही ते, कारण की धार जास्त असते त्यावेळेस फास कड्डी झाली तर मोडू शकते आपले नट, किंवा जे आपली कल्टी आहे त्याच्यावर नुकसान होऊ शकते. आणि याची सेटिंग शेतकरी मित्रांनो, याच्यावर आपण फासाची सेटिंग करू शकतो. हा हाता सगळ्याच ट्रॅक्टरला येतो आहे. जर आपल्या याच्यामध्ये गवशे नाही सुटत राहिले तर याला खाली वर करता येते. आणि जमीन तुमच्या एरियातली जर कडक असेल तर आपण त्याच्यानुसार बघा हे वेट ठेवू शकतो आपल्या ह्या फासावरती. तर बघा हे ना आपण हाय 2 मध्ये पराठ्या चांगल्या प्रकारे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे काढू शकता. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे आहे ट्रॅक्टरच्या फासाची सेटिंग. आणि याच्यामध्ये काही कोणाचा काही प्रॉब्लेम राहिला तर त्यांनी कमेंट करून सांगू शकता. वखरल्यासारखंच होते का, मस्त नरम आहे. अगा नाही तिकडं नाही.